एनएसयू आणि अभाविपमधील वादाचा व्हिडिओ आता समोर आलाय। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून आल्याने या वादाला सुरुवात। पोलीस प्रशासनासमोर दोन गट समोरासमोर भिडले। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाआधी पुण्यात गोंधळ। अभाविप आणि एनएसयूआयमध्ये जोरदार आडा। मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा एनएसयूआयवर अभाविपचा आरोप। विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम, सतेज पाटलांसह ठिय्या आंदोलन। अभाविपच्या गुंडांनी दोन मुलींना कोंडून ठेवलं। छात्रों की गूंज कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपचं षडयंत्र। विजय वडेट्टीवार यांचा आरोप। अभाविपच्या विरोधात काँग्रेस आज तक्रार दाखल करणार। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता। पुण्यातील राड्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। भाडोत्री गुंडांकडून हे सर्व घडवलं जात असल्याचाही सपकाळ यांचा आरोप। पुण्यात अभाविप आणि काँग्रेसच्या राड्यात काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी। आनंद दुबे आणि रिहान बाबुडे हे पुणे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदमांसह सतेज पाटलांनी जखमी कार्यकर्त्यांची संचिती रुग्णालयात भेट घेतली। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर। छात्रों की गूंज या कार्यक्रमातून विद्यार्थिनींसोबत संवाद साधणार आहेत। पुण्यातील कार्यक्रमाआधी राहुल गांधींकडून एक व्हिडिओ शेअर। कार्यक्रम फक्त मुलींसाठी का घेतला जातो याचं व्हिडिओतून उत्तर। तर समाजात मुलींना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, मुलींची काय मतं आहेत याचं देखील दिलं उत्तर। राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम ऐतिहासिक होणार। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचं वक्तव्य। सत्ताधाऱ्यांनी या कार्यक्रमामुळे घाबरून जाऊ नये, विश्वजित कदम यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी संसद मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राहुल गांधींचा विद्यार्थ्यांसह तब्बल 7 पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। ही न्याय मिळवण्याची सुरुवात। 7 तास राहुल गांधी यांनी ठिय्या दिल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। राहुल गांधींना फुटेज मिळवण्याची भूक। राहुल गांधींचं आंदोलन म्हणजे स्वस्त राजकारण। संसद मार्ग पोलीस ठाण्यातील आंदोलनावरून जेपी नड्डा यांचा घणाघात। राहुल गांधी पार्ट टाइम 2 ते 5 दिवसांसाठी देशात येतात। आयजींच्या जीवावर बायजी उदार अशी राहुल गांधी यांची अवस्था। प्रवीण दरेकरांची टीका। विद्यार्थी आंदोलनावर स्वार होऊन राजकीय पोळी भाजण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न। राहुल गांधींच्या आंदोलनावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल। राजस्थानच्या जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या शाळा तपासणीला विरोध। रामपूरातील ग्रामस्थांच्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की, गाड्या फोडल्याचाही आरोप। 48 तासात भाजपच्या गुंडांना अटक न झाल्या जयपूरला जाणार। अभिजित दिपके यांचा राजस्थान सरकारला इशारा। जयपूरमधल्या शाळा ठीक न झाल्या जंतर मंतरप्रमाणे धरणं आंदोलनाचा इशारा। तर आगामी निवडणुकीत भाजपची गुंडागर्दी संपवून टाकू, दिपके आक्रमक। TV9 मराठीच्या बातमीनंतर ओमराजे निंबाळकरांची धाराशिवच्या होर्टीमधील आश्रमशाळेला भेट। आश्रमशाळेची दुरावस्था ही व्यवस्थेची चूक, ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। आश्रमशाळेची दुरुस्ती करण्याच्या ओमराजे निंबाळकर यांच्या सूचना। वाढदिवसाला अनावश्यक खर्च करण्यापेक्षा अशा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मदत करा, खासदार ओमराजे निंबाळकरांचं नागरिकांना आवाहन। मंत्रिपद ही माझी प्राथमिकता नाही, शिंदेच्या सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य। लोकांमध्ये राहून जास्तीत जास्त काम करता येईल ही माझी प्राथमिकता आहे, ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य। निवडणूक लागल्या की जातीचा विषय सुरू होतो, मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। पण आमची जात आणि धर्म विकास आहे, सहकार्य करणारे आणि पाठ फिरवणाऱ्या सर्वांसाठी विकास कामं सुरूच राहणार, भुजबळांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची बुकिंग झाली असून फडणवीस अतिशय सक्षमपणे काम करतात, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। भास्कर जाधव महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री झाले तर आवडेल, सुभाष देसाईंनी वक्तव्य केलं होतं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, शिंदेच्या सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। फडणवीस दिल्लीत जावे आणि शिंदेंना राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळावं, संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। कणकवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला मंत्री नितेश राणे यांचा धक्का। माजी ठाकरे सेना तालुका प्रमुख सचिन सावंत यांचा भाजपात प्रवेश। सचिन सावंतांसह त्यांच्या समर्थकांचाही भाजपात प्रवेश। माजी खासदार विनायक राऊत यांचा विश्वासू शिलेदार अशी सचिन सावंत यांची ओळख। मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या सेनेला धक्का। नगरसेविका विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द। जात प्रमाणपत्र समितीच्या निर्णयाविरोधात विशाखा राऊत कोर्टात याचिका दाखल करणार। सदा सरवणकर, प्रिया सरवणकरांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली। विशाखा राऊतांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने या भेटीला महत्त्व। प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊतांविरोधात निवडणूक लढवली होती। विशाखा राऊतांचं प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय मेरिटवर। शिंदे गटाचे गटनेते अमेय घुले यांचं स्पष्टीकरण। तर आमची संख्या कमी करण्यासाठी हे जाणीवपूर्वक सुरू असल्याचं भाजपच्या अनेक नगरसेवकांचं प्रमाणपत्र संशयास्पद आहे, संजय राऊत यांचा आरोप।
आमचं संख्याबळ कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर भाजपच्याही अनेक नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप आहे. त्यांचे निर्णय का होत नाही, राऊतांचा सवाल. मविया म्हणून सत्ता स्थापन करू हा 2014लाच प्रस्ताव आला होता. पृथ्वीराज चव्हाण यांचा आणखी एक गौप्यस्फोट. 2014 मध्ये मी प्रस्ताव रिजेक्ट केला आणि 2019 मध्ये नंतर मीच प्रस्ताव पुढे केला. पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. किती दिवस शिळ्या भाकऱ्या खाणार, वर्तमानाचं बोला, आत्मकथा लिहा, लोक ते तरी वाचतील. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचं टीकास्त्र. राज्यातील काँग्रेस नेते दुर्दैवाने राष्ट्रवादीला दूषणं देतात. दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांच्या मनात काहीही नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. केंद्र आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये संवाद नसल्याचंही वक्तव्य. तर सुप्रियाताईंनी आम्हाला समन्वय सांगण्याची गरज नाही, पटोले यांचं उत्तर. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बढती आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रात पेपरफुटी वाढली, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. नगरसेवकांबद्दल काय बोलताय, आम्ही खासदार आहोत, आम्हालाही निधी मिळत नाही. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधी न मिळाल्याने त्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. तर भाजपला पुण्यात एवढी ताकद मिळाली तरी लोकांच्या सुविधांमध्ये सुधारणा झाली नाही, असाही भाजपला लगावला टोला. राष्ट्रवादी पक्षचिन्ह प्रकरणी कोर्टात सुनावणीची तारीख मिळत नाही. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत. पक्ष ज्याचा त्याला मिळाला पाहिजे. पवार साहेबांवरील अन्याय सहन करणार नाही, असंही केलं स्पष्ट. निवडणूक आयोगात ते जिंकले, मात्र कोर्टात जिंकू शकणार नाही. सुप्रिया सुळेंना विश्वास. मुलुंडमधील अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर भाजपचे आमदार मिहिर कोटेच्या आक्रमक. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी कायदा हातात घ्यायचा का, मिहिर कोटेच्या यांचा मुंबई पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना संतप्त सवाल. कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना टोला. उसने अवसान आणून आक्रमकता दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, अंधारे यांची टीका. रायगडचे पालकमंत्री होताच पहिल्यांदाच भरत गोगावले पोलादपूरमध्ये दाखल. कार्यकर्त्यांकडून गोगावले यांचं जंगी स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. कुर्ला क्रेन प्रकरणात कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल. MMRDAने कंत्राटदाराला 25 लाखांचा दंड ठोठावला. या दुर्घटनेत नुकसान झालेल्या वाहनांचा, घरांचा खर्च कंत्राटदार करणार. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी बंडू फाटक याला मोठा दिलासा. मुंबई हायकोर्टाकडून बंडू फाटक आरोपातून दोषमुक्त. फरार आरोपी राजेंद्र हगवणेला आसरा दिल्याचा त्याच्यावर होता आरोप. राज्यात पुढील 4 आठवडे पाऊस घटणार. पावसाच्या दांडीमुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. उकाडा आणखी वाढणार. राज्यातील 22 धरणं अद्याप कोरडी. धरणांमधील एकूण पाणीसाठा 80%वर, मात्र विभागनिहाय पाणीसाठ्यात तफावत. मराठवाड्यावर पाणी टंचाईचं सावट. अमराठी भाषिक ऑटो आणि टॅक्सी चालकांवर राज्यभरात कारवाई. 777 चालकांना नोटीस जारी. राज्यात 5211 वाहनधारकांची तपासणी. या तपासणी दरम्यान राज्यभरात 777 वाहनधारकांना मराठी भाषेचं ज्ञान नसल्याचं निष्पन्न. नागपुरातही आरटीओकडून मराठी सक्तीसाठी रिक्षा चालकांची तपासणी. परिवहन विभागाच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमातून ठिकठिकाणी रिक्षा चालकांची तपासणी. मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांना आरटीओकडून नोटीस. वाशिममध्ये गेल्या 24 तासात साखरेच्या होलसेल दरात क्विंटल मागे 500 रुपयांची वाढ. होलसेल बाजारात साखरेचे दर 7,800 रुपये क्विंटलवर, तर किरकोळ बाजारात साखर 80 ते 82 रुपये किलोवर. अमरावतीत साखरेच्या वाढलेल्या दरामुळे आता चहाच्या किमतीही वाढण्याची शक्यता. साखर 20 रुपयांनी महागल्याने व्यावसायिकही त्रस्त आहेत. साखरेच्या बाजारात 20 ते 22 हजार कोटींचा काळाबाजार होण्याची शक्यता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा दावा. साखर दरवाढ झाली असली तरी साखर शिल्लक नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फार कमी फायदा होणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. मुंबईतील स्टेटस रेस्टॉरंट आणि बॉम्बे रेडिओ क्लबवर एफडीएची कारवाई. नरिमन पॉइंट येथील स्टेटस रेस्टॉरंटचा परवाना निलंबित. अस्वच्छता नियमांचं उल्लंघन केल्यानं एफडीएची कारवाई. बॉम्बे रेडिओ क्लबमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याने कारवाई. तर कुलाबा येथील बॉम्बे रेडिओ क्लबचाही परवाना निलंबित. मुंबईतील खार जिमखान्यावर एफडीएची कारवाई. अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा त्रुटींमुळे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित. नोंदणी प्रमाणपत्र निलंबित असताना खरेदी विक्री न करण्याचे एफडीएचे निर्देश. उंदीर आणि झुरळ पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ट्रॅपचीही सुविधा उपलब्ध नसल्याचं एफडीएच्या तपासात समोर.
छत्रपती संभाजीनगरमधील 56 भोगताळी हॉटेलचा परवाना निलंबित. तपासणीत ज्वारी बाजरीच्या पिठात कीटकं आढळली आणि त्यासह अन्न साठवणूक आणि स्वच्छतेसह अनेक गंभीर त्रुटी असल्याचं उघड झालंय. हिंगोलीच्या कळमनुरीत डेअरीवर विक्रीसाठी आणण्यात आलेल्या दुधात माशा निघाल्याचा आरोप. डेअरी चालक आणि ग्राहकांचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल. मीरा भाईंदरमध्ये झेप्टोची बेकायदेशीर वाहनं, अल्पवयीन चालकांवर कारवाई करा. युवा सेनेचे जिल्हा सचिव निखिल तावडे यांचं पोलिसांना निवेदन. बेकायदेशीर वाहनं जप्त करून कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. 48 तासात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा युवा सेनेचा इशारा. मुंबईतील मैदान आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या बांद्र्यात तिरंगा आंदोलन. बांद्र्यातील रंगशारदा येथील नेव्हिल डिसूजा फुटबॉल मैदानावर ठाकरे गटाचं आंदोलन होणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची मालेगाव येथील रुग्णालयाला अचानक भेट. रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णालयातील समस्या तातडीने सोडवण्याच्या आंबेडकरांच्या सूचना. विलासपुरे हत्याप्रकरणी बीडमध्ये विराट मोर्चा. 8 दिवसात सुनावणीच्या मुलाला अटक करा. गुणरत्न सदावर्तेंची मागणी. गुले कुटुंबाने सदावर्तेंच्या हस्ते तात्पुरतं उपोषण सोडलं. 8 दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. सांगली शक्तीपीठ महामार्गाविरोधात विराट मोर्चा. नेते जयंत पाटील, सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, राजू शेट्टींसह शेतकऱ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग. शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीत आणखी एका सत्ताधारी आमदाराचा विरोध. शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेली जमीन मोजणी प्रक्रिया आमदार चंद्रकांत नवघरे यांनी पाडली बंद. याआधी आमदार बांगर यांनीही शक्तीपीठला विरोध करत प्रक्रिया बंद पाडली होती. जालन्याच्या परतूरमध्ये संतप्त शाळकरी विद्यार्थ्यांचं मानव विकास मिशनची बस अडवून ठिय्या आंदोलन. बसच्या फेऱ्यांचं नियोजन योग्य पद्धतीने करण्याची मागणी. निकृष्ट पोषण आहाराची तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष जगदाळेंची माहिती. देवी आणि पारधी यांच्यावरील कारवाईमुळे झालेल्या वादानंतर प्रशासनाचा निर्णय. भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद शाळेतील मध्यान्ह भोजनाची खासदार प्रशांत पडोळेंकडून पोलखोल. विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी मुदतबाह्य साहित्याचा पुरवठा. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी. बीडच्या वडवणी शहरात दुचाकी रस्त्यावर लावण्याच्या कारणावरून 2 गटात वाद. वादानंतर 2 गटात दगडफेक, काही जण जखमी. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची एका गटाची मागणी. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा आजचा 10वा दिवस. आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन. वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्ष वयाची मर्यादा हटवण्याची मागणी. गडचिरोलीच्या रामाळा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनीच्या बागेतून विषारी साप निघाल्यामुळे शाळेत उडाली एकच खळबळ. रामाळा हा परिसर आर्मिरी तालुक्यात असून रामाळा वस्तीला लागून घनदाट जंगल असल्यामुळे शाळेत अनेक वेळा विषारी साप निघत असल्याची बाब शिक्षकांनी वरच्या स्तरावर लक्षात आणून दिली आहे. तर नाशिकमधल्या आनंदवली नवशा गणपती रोड परिसरातला रस्ता 10 फूट खचलाय. खडी वाहतूक करणाऱ्या डंपर थेट खड्ड्यात. मोठी वाहतूक कोंडी. गोरेगावमधील आरे कॉलनीत 2 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू. मॉडर्न बेकरी जंक्शन जवळ पाण्याच्या टाकीत पोहताना बुडून मृत्यू झाला. बीएमसी कर्मचाऱ्यांनी 2ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढलेत. पुण्याच्या दौंडमध्ये 70 वर्ष वृद्ध महिलेची हत्या. पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून भीमा नदीत टाकले होते. हत्येप्रकरणी दोघांना अटक. पालघरच्या मोखाडा तालुक्यात शाळेच्या परिसरात 12 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू. भरधाव कारने धडक दिल्याने विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू. साताऱ्यात बोगस कागदपत्रांच्या आधारे मायणी येथील शिक्षण संस्थेतील जमिनीचे 13 कोटींचं बक्षीसपत्र केल्याप्रकरणी संस्थेचे सदस्य दीपक देशमुख यांच्यासह रोहित शिंदे यांना अटक. जमिनीची बोगस कागदपत्र आणि ठराव तयार करून लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर. जळगाव महापालिकेत भाजपकडून शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नाही. शिंदेच्या सेनेचे नगरसेवक ललित कोल्हे यांचा आरोप. भाजपने महायुती धर्म पाळला पाहिजे, ललित कोल्हे यांचं वक्तव्य. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग केली जात असल्याचा एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा आरोप. पहिल्या वर्षापासून बाथरूममध्ये मारहाण, पट्ट्याने मारहाण करत रॅगिंग केल्याचा आरोप. तर 3 ते 4 वेळा समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली, मात्र कुठलंही तथ्य आढळलं नसल्याचं महाविद्यालयीन प्रशासनाचं स्पष्टीकरण. जालन्यात 2 पिस्तूल, 2 धारदार तलवार बाळगणारे 3 जण ताब्यात. आरोपीकडून 58,000चा मुद्देमाल जप्त. मधुमन कॉलनी परिसरात दहशत माजवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. बारामतीमध्ये आई आणि मुलाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. दोघांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून शोध सुरू. बारामती तालुका पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद.
नागपुरात अंमली पदार्थ तस्करी विरोधात 4 आरोपींना अटक. आरोपींकडून 3.140 ग्रॅम एमडी पावडर, 4 मोबाईल, 2 दुचाकी असा 2,48,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त. ऑटोमोटिव्ह चौक ते कामगारनगर चौक मार्गावर कारवाई. मुंबईच्या कांदिवलीत दहशत पसरवणाऱ्या यमेश टोळीवर मकोका. पोलिसांकडून दोघांना अटक तर मुख्य सूत्रधार यमेश दिरकरचा शोध सुरू आहे. जळगावच्या चाळीसगावमध्ये वाकडीत जादूटोण्याचा प्रकार. 12वीच्या एका विद्यार्थिनीवर जादूटोण्याचा संशय. विद्यार्थिनीला जाळण्याचा प्रयत्न. स्थानिकांचा आरोप. संतप्त ग्रामस्थांची ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. दिल्लीच्या प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटआउटची पूजा होत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. पत्रकार परिषदेवेळी अचानक सुरू झाली आरती. कथित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेस क्लबने जारी केलं स्पष्टीकरण. बिहार राज्य ट्रान्सजेंडर कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजन सिंह यांनी पत्रकार परिषदेसाठी हॉल केला होता बुक. वेगळा कार्यक्रम असल्याचं सांगून आरती केल्यानं गडबड. उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनी दक्षिण भारतीय भाषा शिकल्यास आणि दक्षिण भारतातील विद्यार्थ्यांनी उत्तर भारतातील भाषा शिकल्यास ते देशासाठी चांगलं ठरणार नाही का? सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाशी संबंधित अनेक पैलूंवर चर्चा करताना सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. कोर्टाने पुस्तकं आणि शिक्षकांची कमतरता, मुलांवर पडणारा ताण आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये धोरण लागू करण्याच्या पद्धतीवरही उत्तर मागवले. बिश्नोई गँगचा सदस्य कमल एफबीआयच्या रडारवर. आता अमेरिकेत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी प्रकरणी शोध सुरू. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी आणि खंडणी वसुलीच्या कटात सहभागी असल्याचा आरोप. पंजाब बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा हाय अलर्ट. पंजाबमध्ये बंद असलेल्या सिखांच्या सुटकेसह विविध मागण्यांसाठी कौमी इन्साफ मोर्चाने पंजाब बंदची हाक दिली. बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांकडून राज्यभर कडेकोट सुरक्षा व्यवस्था. पंजाबमधील अनेक संवेदनशील ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी. आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका. चायनीज म्हटल्यानं आम्हाला दुःख होतं, आम्हाला राग येतो. अरुणाचल प्रदेशमधील लहान मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अद्याला जेलमधून शिफा रुग्णालयात हलवलेलं आहे. पाक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इम्रान खान यांना हलवलं. रुग्णालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत लष्कर आणि अणु कमांड रचनेशी संबंधित 2 विधेयकं मंजूर. चेअरमॅन जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी पद रद्द. चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस नवीन पदाची निर्मिती. फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याकडे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस या पदाचा अतिरिक्त भार. अणुदलांच्या ऑपरेशनल नियंत्रणासाठी कमांडर ऑफ द नॅशनल स्ट्रॅटेजिक कमांड या नव्या पदाची निर्मिती. तुर्कीकडून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी. गाझातील युद्धादरम्यान मानवाधिकार उल्लंघन आणि युद्धगुन्ह्याच्या आरोपांखाली अटक वॉरंट. तुर्कीच्या निर्णयामुळे इस्रायल आणि तुर्कीमधील राजनैतिक तणाव आता वाढण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचार, सट्टेबाजी आणि आर्थिक तोट्यामुळे यंदाची बांगलादेश प्रीमियम लीग रद्द. $3.3 मिलियन एवढा आर्थिक नुकसान झाल्याने ही कारवाई. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इक्बाल यांची माहिती.